थँक्यू मॅडम. आता आपण अंजली मॅडम कडून विजेती विद्यार्थ्यांची नावे ऐकली. आता वेळ आहे त्यांच्या मार्गदर्शनाची. मॅडम मुलांमध्ये विचार करण्याची सवय कशी वाढेल यावर खूप काम करतात. त्यांचं पुस्तक म्हणजे माणूस असा का वागतो हे मुलांना विचार करायला शिकवतं. मॅडम मी आपणास नम्र विनंती करते की आपण मुलांना मार्गदर्शन करावे. थँक्यू. मी हे जे स्पीच आहे ते मात्र आय ट्राय टू गिव्ह इट इन most of the languages if possible, in all three, or in some cases English or Marathi, whatever is possible. तर मी हे जे आपण बोलणं आहे ते मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्हीमध्ये असायचा प्रयत्न करेन, सो एव्हरीवन अंडरस्टँड्स इट. पहिल्यांदा मला डॉक्टर ललिता आणि डॉक्टर प्रदीप यांचे खूप आभार मानायचे दॅट आय कुड पार्टिसिपेट इन दिस वर्क, इन दिस प्रेझेंटेशन, आणि मला हे सगळं समजून घ्यायची संधी मिळाली. सकाळपासून मी बघतेय की मुलं खूप छान पद्धतीने पार्टिसिपेट करतायत. देअर पार्टिसिपेशन इज व्हेरी एक्साइटेबल. आय मीन दे आर व्हेरी व्हेरी एक्साइटेड. डिबेट कॉम्पिटिशन पण मी ऐकली, त्यांच्यामधले पॉइंट्स पण मला खूप आवडले. विशेषतः मला वाटतं 2 डिबेट कॉम्पिटिशन झाली ती मी ऐकली. आई वडिलांबरोबरचं नातं हे एक पहिलं होतं, रिलेशनशिप विथ युअर मदर अँड फादर, अँड वेदर दे कॅन बी युअर फ्रेंड्स ऑर नॉट. तेही मला आवडलं खूप. आत्ताचं पण प्रेझेंटेशन तुमचं खूप चांगलं झालं. एंड द थिंग आई फेल्ट इज, मुझे ऐसा लगा कि when you were making the presentation, some of you are making mistakes. काही जण चुका करत होते, काही जण चुकांमधून सावरत होते, आणि ते बघायला पण खूप मजा वाटत होती, कारण दिस इज एक्झॅक्टली हाऊ वी लर्न. अशा प्रकारच्या चुका करत करत आणि स्वतःला बदलत बदलत आपण शिकत असतो. त्यामुळे ही सकाळपासूनची जी काही माझा एक्सपिरियन्स आहे, इट्स रिअली रिअली एनलाइटनिंग फॉर मी, and equally enjoyable for me, because I always work with children. I like them to see them making mistakes, they're learning something new. So this is really nice for me. तुमच्या फाउंडेशनचं नाव गुरुजी फाउंडेशन असं आहे, आणि ते सार्थ पण आहे अनेक अंगाने, कारण बेसिकली द कॉन्सेप्ट ऑफ गुरु इज नॉट लाईक गुरु हॅज ऑल द आन्सर्स. गुरुकडे सगळी उत्तर असतात असं आपण त्याच्याकडे नाही बघत. इनफॅक्ट द जॉब ऑफ एनी गुड गुरु इज टू क्रिएट अर्ज फॉर लर्निंग. म्हणजे शिकण्यासाठीचा उत्साह तयार करणं मुलांमध्ये, हा त्याचं मुख्य काम असतं. किंवा गुरु म्हणतील ती पूर्व दिशा, आणि त्यांना आपण नमस्कार केला म्हणजे सगळं झालं असं नाहीये. इनफॅक्ट असं आहे की गुरुनी स्वतःकडे असं पाहिलं पाहिजे, आणि स्टुडंट्सनी सुद्धा, की नवीन स्वतः एक्सप्लोर कसं करायला लावतात गुरु, किंवा मुलांमध्ये अशा प्रकारचे गुण कसे येतील की जेणेकरून ते स्वतः एक्सप्लोर करायला लागतील. तर अशा प्रकारचे गुरु मलाही नेहमी भेटले, त्यामुळे ऍक्च्युली मलाही खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करता आला. दुसरं मला सांगायचंय छान तुमच्या ह्याच्यापैकी मध्ये की स्क्रॅच असं नाव आहे या प्रोग्रामचं. तर स्क्रॅच म्हणजे काय? तर स्क्रॅच याचा अर्थ मराठीत खरवडणे. सो स्क्रॅचिंग इज ऍक्च्युली यू ट्राय टू ओपन समथिंग अप. आत काय आहे, व्हॉट इज इनसाइट, ती एक आपली क्युरिओसिटी असते. मग आपण समजा असं म्हणू, वी आर ट्राइंग टू स्क्रॅच अ वॉल. आपण बघतो की हा रंग गेला, आतलं आपल्याला काहीतरी दिसतंय. मग आता सिमेंट दिसायला लागलं, आत प्लास्टर दिसतंय, मग ते अजून खरवडून बघू आत काय दिसतंय. सो वी ट्राय टू स्क्रॅच द सरफेस टू अ लेवल वेअर वी गेट मोर अँड मोर क्युरियस, आणि आपण आत अजून काय आहे, अजून काय आहे असं बघत राहतो. तर दॅट इज द मेन मिनिंग ऑफ स्क्रॅच. म्हणजे खरं मला असं वाटतं की प्रश्न विचारणं आणि कुतूहल आणि जिज्ञासा जागृत ठेवणं हे ऍक्च्युली स्क्रॅच या शब्दाचा मूळ अर्थ आहे असं म्हणता येईल नक्की. सो बेसिकली स्क्रॅच रिलेट्स मोर टू युअर क्युरिओसिटी अँड inquiry for knowledge. So you have to have a spirit of inquiry. That's most important in your life, and that keeps you going. मला असं आठवतं की मी ज्या वेळेला शाळेत होते त्यावेळेला मी खूप प्रश्न विचारत होते, आणि असे प्रश्न विचारत होते की जे
ऍक्च्युली माझ्या टीचर्सना आवडायचे नाहीत, कारण टीचर्सना त्याची उत्तरं यायची नाही. आणि मग मला बऱ्याचदा ते असं म्हणायचे की हा नाही आता हे नंतर बघू आपण, किंवा तू खूपच प्रश्न विचारतेस वगैरे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर नेहमी असं विचारायचं की स्टील इज अन अलॉय, म्हणजे स्टेनलेस स्टील हे एक मिश्र धातू आहे. तर आय ऑलवेज यूज टू आस्क माय टीचर्स की हाऊ इज इट दॅट मिश्र धातू एज इन इट्स अ मिक्सचर, but its chemical properties are also changing. Like, no, it's a physical change. We call a mixture as a physical change, but steel doesn't rust. So its chemical properties are also changing. How is it possible? आता असा प्रश्न टीचरना विचारल्यानंतर त्यांना उत्तर त्यांचं यायचं नाही, आणि मग त्यांना असं वाटायचं की अरे ही आपल्याला खूप त्रास देते. आणि बऱ्याचदा असं व्हायचं त्यामुळे की मला ते गप्प बसवायच्या. असं म्हणायचे की हा अंजली तुझा हात खाली कर, तू प्रश्न विचारू नकोस. आणि मला त्यामुळे खूप त्यावेळेला नर्वसनेस यायचा. असं वाटतं की आपल्याला प्रश्न पडतात ते इतरांना का पडत नाहीत, आणि त्याचं काय करायचं आपण. तर इथे मला माझ्या आईनी खूप हे गाईड केलं. तर ती असं मला म्हणाली की प्रश्न उत्तरं मिळत नाहीत म्हणून प्रश्न विचारायचे नाहीत असं करायचं नाही. उत्तरं जरी मिळाली नाहीत तरी प्रश्न लिहून ठेव, आणि त्याचा उपयोग तुला नंतर कधीतरी होईल, तू नंतर एक्सप्लोर करशील. सो माय मदर ऑलवेज टोल्ड मी दॅट यू शुड कीप आस्किंग क्वेश्चन्स. And I had a big notebook where I used to write all the questions I had. And those questions were very, very useful to me. The habit of asking questions actually became very useful to me, especially when I worked in R&D defense. And I make खूप सारी मशीन्स मी R&D डिफेन्स साठी केलेली आहेत. आणि तुम्हाला कदाचित माहिती नाही, माझ्या इंट्रोडक्शन मध्ये आलं नाही, पण मी डॉक्टर अब्दुल कलामांबरोबर खूप मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट्सवर कामं केलेली आहेत. आणि तिथे ज्या वेळेला तुम्ही एखादं नवीन मशीन डेव्हलप करत असता, विशेषतः डिफेन्ससाठी, अशी मशीन्स पहिल्यांदाच भारतात बनवली होती. म्हणजे असं नाही की आमच्या समोर कोणीतरी दुसरं काही बनवलेलं होतं आणि ते बघून आम्ही करत होतो. So we used to design everything, we used to manufacture everything, and then we used to also do the trial testing. And every time it would fail, and we have to go back to it and see, okay, what has failed now? What we need to change? At that time, I really realized the importance of asking good questions. What is it that you need to ask exactly, and keep trying, because there are limitations on how much you can try. किती काय काय ट्रायल करायची, याला काहीतरी लिमिटेशन असतात. तर त्यामुळे ऑल्टरनेटिव्ह थिंकिंग म्हणजे काय, किंवा दुसऱ्याचं मत जाणून घेणं, अपोजिट असेल, आपल्याला न आवडणार असेल तरी सुद्धा ते जाणून कसं घ्यायचं, ह्या सगळ्याची खरं तर काय म्हणूया रूट्स ही या स्क्रॅच मध्ये, किंवा ऑल्टरनेटिव्ह थिंकिंग, ज्याला क्रिटिकल थिंकिंग असं अनेक म्हणतात, त्याच्यामध्ये आहे. आणि प्रश्न विचारण्याच्या या ज्या सवयीमुळे ना, आय केप्ट गोईंग. आय ट्राईड व्हेरियस थिंग्स इन माय लाईफ, including the R&D and later also. So most important thing which I realize is this ability to ask questions, and not only just keep asking the questions, but try to find the answers, even if there are no people around you to answer your questions. But having questions itself is a very good ability to think. मला स्वतःला शास्त्रज्ञ म्हणून काम करताना ह्या सगळ्या गोष्टींचा खूप उपयोग झालाय, आणि ते म्हणून मी मुद्दा म्हणून तुम्हाला सांगते. आता मी तुम्हाला ऍक्च्युली 3 गोष्टी सांगणार आहे. म्हणजे एक गोष्ट जी आहे ती एका मुलाची गोष्ट आहे, दुसरा एक प्रयोग आहे, आणि तिसरी मी मेंदूची गोष्ट सांगणार आहे. बघूया आपल्याला काय काय वेळेत बसतंय. तर कीथ रिचर्ड्स नावाचा एक गिटारिस्ट होता. म्हणजे रोलिंग स्टोन नावाची एक खूप छान अमेरिकेतली खूप गाजलेली एक टीम आहे, आणि त्यातला लीड गिटारिस्ट तो होता. पण आता त्याची गंमत पहा, त्याचं लहानपणी काय काय झालं. तर लहानपणी असताना, म्हणजे तो जेव्हा अजून 15 वर्षाचा व्हायचा होता, 10-11 वर्षाचा असताना, त्याचा आवाज खूप चांगला होता. आणि शाळेकडनं जी टीम जायची दुसऱ्याकडे, गिटार हे म्हणून गायला जायची, म्युझिकची टीम, त्याच्यामध्ये तो एकदम सूट झाला आणि त्याला खूप महत्व मिळायला लागलं. मग प्रॅक्टिस करायला पाहिजे म्हणून मग शाळेतल्या लोकांनी त्याला सांगितलं की ठीक आहे ठीक आहे, तू लेक्चर्स अटेंड नको करूस, हरकत नाहीये, आम्ही तरी तुला नंतर बघून घेऊ तुझं सगळं. आणि मग
तो प्रॅक्टिसला जायचा, मग लेक्चर्स काही त्याची चुकायची, मग त्याची पेपर किंवा एक्झाम्स चुकायची. मग अशा वेळेला शिक्षक त्याला सांभाळून घ्यायचे आणि ते दॅट केप्ट हिम गोईंग. त्याला असं वाटलं की ठीक आहे, आता आपलं सगळं छान चाललंय. आय एम गेटिंग इम्पॉर्टन्स बिकॉज आय एम अ लीड सिंगर. Now, unfortunately, what happened is his voice broke. As in, वयात आल्यानंतर जसं मुलांचं आवाज बदलतो तसं त्याचा आवाज बदलला. सो ऍट दॅट एज, म्हणजे मला वाटतं 2-3 वर्षानंतर, आफ्टर ऍट द एज ऑफ 14 or so, his voice broke and so now he was not able to sing as good as he used to. त्याला आधीसारखं चांगलं गाताच यायचं नाही. आणि झालं मग आता काय करणार, तर त्या टीम मध्ये तो आता सामील नाही होऊ शकत. So the teachers told him that now you cannot participate in the musical events. So you might as well go back to your classroom and study. तर त्याला अचानक टीम मधनं काढून टाकलं. आणि नुसतं असं नाही केलं, तर what happened is he was asked to attend all the classes. Not only that, whatever classes he missed and exams he missed, um, everything he had to redo. म्हणजे त्याला आधी असं सांगितलं होतं की नाही नाही असं नाही चालणार, मग तुला आम्ही सगळं सांभाळून घेऊ, तुला आम्ही पुढच्या इयत्तेत टाकू वगैरे. अचानकपणे शाळेने त्याचा स्टॅन्स बदलला. त्याचे टीचर्स म्हणाले नथिंग डुईंग, यू हॅव टू गिव्ह ऑल दी एक्झाम्स अगेन अँड वी आर गोइंग टू फेल यू. आता तुम्ही विचार करू शकता की हा मुलाला किती राग आला असेल, प्रचंड इतका फ्रस्ट्रेट झाला तो, कारण इतके दिवस त्याला खूप इम्पॉर्टन्स मिळत होतं आणि त्याला शाळेकडनं खूप प्रेस्टीज आणि अवॉर्ड्स मिळत होते. अचानकपणे त्याला सांगितलं की हे सगळं काहीच नाही, आता इनफॅक्ट तो फेल झाला. इट वॉज सच अ डिझास्टर, कम्प्लिटली डिव्हॅस्टेशन. त्याला खूप वाईट वाटायला लागलं. आता त्यांनी काय करायला पाहिजे, तर त्याचे जे मित्र होते, अजून एका मित्राबरोबर पण असंच सेम झालं. आणि then both of them they decided that they have lot of anger in them. काहीतरी आपण या शाळेमध्ये बॉम्ब टाकायचा आणि ती शाळा उडवायची, अशी इतके विचित्र विचार त्यांच्या मनात येत होते. कारण त्यांच्या मनात खूप राग आला होता. त्याला असं वाटत होतं की असे सत्ता गाजवणारे जी लोक असतात ही अशी चांगली नसतात. दे आर आमच्यावर खूप अन्याय झाला. सो दिस इज व्हेरी लाईक इनजस्टिस इज बिंग डन टू अस. पण त्याच वेळेला त्यांना एक मार्गदर्शन करणारे त्यांच्या घरचं वातावरण खूप लिबरल आणि चांगलं होतं आणि शिवाय इतर काही लोक त्यांनी त्यांना गाईड केलं. आणि तो असं सांगतो त्याच्या आठवणीमध्ये की त्याच्या मनातला हा जो अँगर होता, ही यूज दॅट अँगर ॲज अ स्लो बर्निंग फ्यूज. म्हणजे अगदी बारीक जळत राहणारा जो असा मेणबत्ती असते किंवा काय म्हणू फ्यूज, पण तो उडणारा फ्यूज नाही, तर तो असा हळूहळू जळणारा फ्यूज, की माझा तो अँगर आहे तो मी कशात तरी वेगळ्या माझ्या कामामध्ये घालेन. आणि व्हॉट ही डिड, ही ऍक्च्युली खूप चांगल्या प्रमाणावर मग त्याच्यानंतर त्यांनी गिटार शिकली आणि तो लीड गिटारिस्ट इतका चांगला झाला की नंतर मग त्याला पुन्हा त्याच्या शाळेत बोलवलं गेलं. आता गंमत अशी आहे पहा की एकेकाळचा तो त्याचा जो राग आणि अपमान आणि हे सगळं त्यांनी कशा पद्धतीने त्याच्या Recording in progress. बदललं, हे सगळं त्याच्या लक्षात आलं. आता आपल्याला पण प्रत्येकाला अशा प्रकारचे एक्सपिरियन्सेस नेहमी येतात. म्हणजे आपल्याला असं वाटतं की वी आर सो लाईक वी आर नोबडी, आपण खूप नगण्य आहोत. आपल्याला काही जमेल का? कॅन आय लिव्ह एनी मार्क? विल आय डू समथिंग डिफरंट इन माय लाईफ? सो ऑल दीज अप्रिहेन्शन्स, शंका असतात विषयीच्या आपल्याला पण मनामध्ये असतात लहानपणी. नंतर त्याच्यावर आपण मात करत करत पुढे जात असतो. आणि माझी पण खरं तर थोडीशी सिमिलर स्टोरी आहे. अगदी एवढा काही अपमान असं मी म्हणणार नाही. पण मी मगाशी म्हटलं तसं माझे टीचर्स मला नेहमी असं म्हणायचे की अंजली तू प्रश्न विचारायचे नाही, तू कशात भाग घ्यायचा नाही, कारण तू भाग घेतलास की मग सगळे बाकीचे हरतात. तर मग त्याच्यामुळे मला नेहमी असं वाटायचं की अरे एम आय गुड, मी खरंच चांगली आहे का? तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुमच्या मनावर जो परिणाम होतो त्याचा उपयोग तुम्ही नवीन शिकण्यासाठी, तुमचं पर्पज ऑफ लाईफ काय तुम्ही सेट करता त्याच्यासाठी तुम्ही कसं करून घेता, Recording stopped. that's very very important. So creating the urge to learn and having purpose of life, these are two most important things. आणि ह्या सगळ्या आपल्या म्हणजे जसं कीथ रिचर्डची स्टोरी तशी तर तुम्ही म्हणजे शोधून पाहिली तर
साधारणपणे चांगल्या प्रकारे ज्यांना काहीतरी मिळालेलं आहे आयुष्यामध्ये, त्यांच्या लहानपणी काही ना काहीतरी अशा प्रकारची एक इन्स्पिरेशन देणारी गोष्ट असते आणि ती अगदी चांगली असते असं नाही. म्हणजे अपमान किंवा काहीतरी निगेटिव्ह घडलेलं ह्याच्यातनं सुद्धा आपल्याला इन्स्पिरेशन मिळतं. सो वी कॅन बी इन्स्पायर्ड बाय गुड थिंग एज वेल एज बॅड थिंग्स. सो दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू अंडरस्टँड. आता याच्याशी संबंधित पुढची स्टोरी. सो द नेक्स्ट थिंग आय एम गोइंग टू टेल यू इज अबाउट अ एक्सपेरिमेंट इन सायन्स which was done. And see, this is not an experiment, this is a research experiment which was done in America again. This experiment is called Marshmallow Kids, as in Marshmallow Babies. So what is it about the kids that keep them going? तर त्यांनी हा एक्सपेरिमेंट ऍक्च्युली जवळजवळ मला वाटतं 7-8 हजार शाळांबरोबर केला होता आणि खूप सारे त्याच्यातली छोटी मुलं होती. तर हा एक्सपेरिमेंट काय होता, तर त्यांनी अगदी छोटी म्हणजे 5-6 वर्षाची मुलं निवडली होती याच्यासाठी. आणि एक्सपेरिमेंट असा होता की एका खोलीमध्ये एक होस्ट बसेल. होस्ट म्हणजे कोणीतरी टीचर वगैरे असेल आणि मग त्या खोलीमध्ये एका कुठल्या तरी त्या छोट्या मुलाला बोलवलं जायचं. an experiment goes like this. So it's a room. A teacher will sit inside the room and the kid will come inside. And the teacher will ask the kid about some questions like what class do you like, तुम्हाला काय आवडतं, कुठले विषय आवडतात. आणि त्याच्या टेबलावर टीचरच्या समोरचं जे टेबल आहे त्याच्यामध्ये मार्शमेलो नावाचा एक गोड पदार्थ आहे जो अमेरिकेतली मुलं खूप खातात. म्हणजे आपल्याकडचं आपण पेढा म्हणू किंवा कॅडबरी म्हणू वॉटेव्हर. तर तसे एक ठेवलंय, एका बाजूला एक ठेवलंय आणि त्याच्या टेबलाच्या दुसऱ्या बाजूला 2 तसे मार्शमेलोज ठेवले. आता जेव्हा हे छोटं पिल्लू येतं आणि ह्याच्यावर बसतं खुर्चीवर, त्यावेळेला हा टीचर त्याला प्रश्न विचारत असतात. पण ह्या मुलाचं लक्ष कुठे असतं, तर ते जे मार्शमेलो ठेवलेले आहेत, तर ते 1 मार्शमेलो आणि एका बाजूला 2 मार्शमेलो. तर ते मुद्दामूनच केलेलं असतं प्रयोगाचा भाग म्हणून. मग शेवटी टीचर त्याला विचारतो त्या मुलाला की डू यू वॉन्ट टू ईट दिस मार्शमेलो, डू यू वॉन्ट टू हॅव इट, तुला खायचं आहे का ते. तर अर्थातच तो मूल म्हणतं की हो मला हवंय. मग आता इथे टीचर असं म्हणतो की ठीक आहे, हरकत नाही, तू घेऊ शकतोस 1 मार्शमेलो आत्ता तुला हवं असेल तर. पण मला एक छोटंसं काम आहे, मी 2-3 मिनिटं बाहेर जाऊन आत येणार आहे आणि जर का तू तोपर्यंत थांबलास तर मग तू 2 खाऊ शकशील. पण तुला थांबायला लागेल. तुला आत्ता लगेच खायचं असेल तर तू खाऊ शकतोय. पण तू थोडा वेळ थांबणार असशील तर तुला 2 मिळतील. आणि असं करून तो होस्ट किंवा टीचर बाहेर जातो. आणि बाहेरनं हे मूल छोटं पिल्लू काय करतंय हे रेकॉर्डिंग करण्याची सोय होती. आणि इतकं गंमतशीर तुम्हाला तसे रेकॉर्डिंग अजून इंटरनेटवरती पण सापडतील तुम्ही जर का शोधली तर. So these recordings are available. What this kid does inside the room. तर त्याच्यात 2 प्रकार दिसते. टीचर बाहेर गेल्या गेल्या काही मुलांनी हा मार्शमेलो खाऊन टाकला एक आणि ते वाट बघत बसले. पण दुसरी बरीच जी मुलं होती त्यांनी असं केलं की त्यांना आता ते 2 मार्शमेलो तर हवे, पण ते एवढा वेळ थांबायचं कसं. So they distracted themselves. What they did is they actually recited a poem, काहीतरी कविता म्हणत बसले किंवा त्यांनी त्या टेबलाकडे पाठ करून बसले म्हणजे ते मार्शमेलो दिसूच नये. किंवा मग ते काहीतरी काउंटिंग करत बसले. अँड फार इंटरेस्टिंग व्हिडिओज आहेत हे बघण्यासाठी की त्यांनी स्वतःचं डिस्ट्रॅक्शन केलं सो दॅट दे कुड वेट फॉर whatever time, let's say 3 minutes, 4 minutes, till the teacher comes back. But there are these kids who waited and had 2 marshmallows instead of 1 and they were very very happy after having 2 marshmallows. तो वेटिंग पिरियड मध्ये जो त्रास त्यांनी सहन केला त्याच्यापेक्षा खूप जास्त त्यांना आनंद मिळाला जेव्हा त्यांनी ऍक्च्युली ती मार्शमेलो घेतली. तर याच्यातनं आता काय दिसतं आपल्याला, तर एक असं लक्षात येतं की आत्ता मला काय मिळणार आहे आणि थोडे दिवसानंतर मला काय मिळू शकतं आणि ते थोडे दिवसानंतर किंवा नंतरच्या काळात मला जे मिळणार त्याच्यासाठी मी आत्ता त्रास घ्यायला तयार आहे का. सो एम आय विलिंग टू
go through some kind of pain or suffering, which is also good anyway, which is going to give me some benefits later on. त्याला या शब्दाला म्हणतात ग्रॅटिफिकेशन पोस्टपोनमेंट. म्हणजे काय तर नंतरच्या बक्षीससाठी मी आता मेहनत घ्यायला तयार आहे का नाही, ही वृत्ती. आता ही वृत्ती जी आहे ही काही मुलांमध्ये चांगली होती आणि काही मुलांमध्ये नव्हती. आता या प्रयोगामध्ये ते फक्त हे प्रयोग करून थांबले नाहीत. सो त्यांनी ह्या मुलांना साधारण वयाच्या 25व्या वर्षापर्यंत फॉलोअप केलं. सो दे रेकॉर्डेड what is the progress in the later life, and they realized that those who could stop and wait for the reward later actually did very good in their career. Some of them became scientists, some of them became engineers, doctors, and whichever is good profession which requires you to do efforts, ज्याच्यामध्ये एफर्ट्स लागतात अशा प्रकारचे प्रोफेशन निवडणारी कोण मंडळी होती, तर ही 2 मार्शमेलो थांबून 2 मार्शमेलो खाणारी मंडळी होती. तर ह्याच्यावरनं एक वृत्ती जी आपल्याला डेव्हलप करता येऊ शकते. म्हणजे हे असं नाहीये की ही वृत्ती तुम्हाला जन्मतः मिळते आणि ती तुम्हाला डेव्हलप करता येत नाही. सो दॅट्स द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, की तुम्ही स्वतःला असं विचारूया कधी पण की तुम्ही मार्शमेलो किड कुठल्या प्रकारचे आहात. म्हणजे 1 मार्शमेलो किड आहात का 2 मार्शमेलो किड आहात. बिकॉज इफ यू आर अ 2 मार्शमेलो किड, तुम्हाला असं बघता येईल स्वतःकडे की ओके, आता मी जे एफर्ट्स घेतेय ते मला कुठेतरी पे ऑफ करणार आहेत नंतर, आणि ते मला कुठेतरी त्या एफर्ट्स मधनं द पेन्स टेकिंग दॅट आय एम डुईंग राईट नाव, द एफर्ट दॅट आय एम टेकिंग राईट नाव. आणि हे एफर्ट्स फरक का नुसतं अभ्यास करण्यातनं नाहीये. ते मी थोडंसं एक्सप्लेन केलं तर उदाहरणार्थ, सो यू ऑल ऑफ यू, लाईक मोस्ट ऑफ यू ऑर पीपल अराउंड यू हॅव मोबाईल्स. मोबाईलमध्ये न बघणं ही सुद्धा एक एफर्टची गोष्ट आहे. कारण ज्याचं ऍडिक्शन तुम्हाला होऊ शकतं, किंवा टीव्ही बघणं किंवा कुठल्याही अशा प्रकारचं जे काही तुमचं मन डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टी आहेत, जे तुम्हाला एखादं कष्ट करण्यापासून रोखतात, दॅट ऑल रिक्वायर्स एफर्ट. रीडिंग, एखादं पुस्तक वाचणं हे एफर्ट्स मध्ये मोडतं. की काही बऱ्याचदा असं होतं की आपण पहिली 1-2 पानं वाचतो, नंतर म्हणजे नाही याला हे बोर झालं. तर हे बोर्डम घेणं आणि काहीतरी चांगलं वाचून पूर्ण करणं, हे एफर्ट हे 2 मार्शमेलो बेबी सारखे आहेत. तर हे आपल्याला ही मोठी शिकण्याची गोष्ट आहे की ही एबिलिटी आपल्यामध्ये येऊ शकते का, हा महत्वाचा मुद्दा आहे. आता काय होतं बऱ्याचदा की विशेषतः भारतामध्ये भारतीय लोक जास्त भावनाशील असतात. म्हणजे हे ऍक्च्युली जगभरातल्या निरीक्षणातनं काढलेल्या काही गोष्टी आहेत. आपण खूप रूढी परंपरांमध्ये गुंततो आणि आत्ताच्या तात्पुरत्या गोष्टींमध्ये आपण खूप वाहवत जातो. विशेषतः भावनेच्या संदर्भात ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्यामध्ये सण समारंभ पण खूप जास्ती असतात. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण करायच्या का नाही करायच्या, मुद्दा असा आहे की तुम्हाला जे अचीव्ह करायचंय, तुमची जी प्रायोरिटी आहे त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी बसतात आणि कुठल्या बसत नाहीत, तुमच्या एफर्ट्सनं अडथळा कुठे येतो. दीज आर द थिंग्स विच यू शुड कन्सिडर. सो I should engage myself in activities which is going to take me longer in my life and for my career. Engage with those kind of activities is what a 2 marshmallow kid would do. Now it is up to you whether you are a 1 marshmallow kid or a 2 marshmallow kid. पण हे नक्की आहे की लॉंग टर्म बेनिफिट्स पाहिजे असतील तर तुम्हाला 2 marshmallow kid सारखं वागावं लागेल. You have to postpone your gratification. म्हणजे तुम्हाला एफर्ट्स घेतानाचा आनंद मिळवण्याची पण सवय लावता आली तर तुम्हाला खूप काय काय मिळू शकतं नंतरच्या आयुष्यामध्ये. आणि अजून पण एक आहे असं की लाईक यू कॅन एंगेज युअर सेल्फ इन टू मल्टिपल थिंग्स. म्हणजे एकच एक गोष्ट करणं. मग अशी तुम्ही ऐकलं डॉक्टर काकोडकर पण असं म्हणाले की एकच गोष्ट खूप काळ करत राहणं ह्याच्यानी आपल्याला असं ते करत नाही. ऍक्च्युली माझी पण थोडीशी सिमिलर कंडिशन आहे. म्हणजे मी पण आतापर्यंत इतकी प्रचंड फील्ड बदलली, कारण तुम्हाला एकच गोष्ट नुसतं करायला कंटाळा येतो असा मुद्दा नाही, तर तुम्हाला नवीन नवीन शिकण्याची गोडी तयार होते जर तुम्हाला शिकायचं कसं हे कळलं असेल तर.
म्हणजे आता मी माझंच उदाहरण सांगितलं, म्हणजे माझं उदाहरण काही खूप ग्रेट आहे म्हणून नव्हे, पण मी माझं उदाहरण दिलं तर तुम्हाला कदाचित जास्त पटेल. की मी R&D करत होते सुरुवातीच्या काळामध्ये. आय वॉज डुईंग डिफेन्स चे खूप सारे प्रोजेक्ट्स केले. मी डिझाईन प्रचंड प्रमाणात केलं. नंतर मी कम्प्युटर फील्डमध्ये खूप काळ होते. कम्प्युटर फील्डमध्ये असताना मी बाहेरच्या देशांमध्ये पण खूप काम केलं. तिथेही मला खूप शिकायला मिळालं. मग तिथनं आल्यानंतर मी फार्मिंग केलं. मी शेती करते स्वतः. So I do farming. I'm also into teaching. I teach in big universities. Then I started wondering like I want to study about plants. मग मी बॉटनी शिकले. मी बायोलॉजी शिकले. म्हणजे ऍक्च्युली मी 10वी नंतर मला काही माहिती नव्हतं फारसं. सो आय लर्न न्यूरोसायन्स. So all these things I could do simply because I know how to learn a new thing because it doesn't bore me. बिकॉज I'm interested, I have enough urge. माझ्यामध्ये ती उर्मी आहे शिकण्याची. तर त्यामुळे या वरच्या 2 उदाहरणांवरनं म्हणजे पहिलं एक कीथ रिचर्डचं जे उदाहरण आहे ते गोष्ट आणि नंतरचं मी तुम्हाला मार्शमेलो किडचं बद्दल सांगितलं ते त्याच्यातून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की डुईंग मल्टिपल थिंग्स अँड टेकिंग एफर्ट्स, these 2 things are very very important. And not only that, how to have emotional intelligence, how you manage your emotions, whether you get carried away with it or you stay calm and quiet and keep doing your work. It's very very important thing. आता या सगळ्यामध्ये ना विवेक ह्याच्याबद्दल पण मगाशी बरेच उल्लेख झाले, म्हणजे रॅशनल आणि क्रिटिकल थिंकिंग. ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, पण गंमत अशी आहे की म्हणजे नेमकं काय करायचं, जे रॅशनल थिंकिंग डेव्हलप करायचं, क्रिटिकल थिंकिंग म्हणजे नेमकं काय करायचं. आता तुम्ही गुरुजी फाउंडेशन मध्ये स्क्रॅच प्रोग्रामिंगच्या थ्रू हे सगळं करायचा प्रयत्न करताय. सो आय नो दॅट इट डेव्हलप्स लॉजिकल थिंकिंग अँड इट कीप्स यू गोईंग. आणि ती खूप चांगली गोष्ट आहे, कारण तुमचे प्रेझेंटेशन आणि हे सगळं बघताना मला लक्षात येत होतं की ह्या सगळ्या गोष्टीतनं तुम्ही चाललाय. पण तुम्ही तिथेच थांबू नका. मला असं वाटतं की दिस इज वन ॲव्हेन्यू फॉर यू. व्हॉट इज इट दॅट यू आर डुईंग. म्हणजे उदाहरणार्थ लाईट रिफ्लेक्शनचं आता तुम्ही प्रेझेंटेशन केलं. आर यू डुईंग एक्सपेरिमेंट्स फॉर लाईट रिफ्लेक्शन. मी त्याच्याबद्दल क्रिटिकल थिंकिंग कसं करू शकता. म्हणजे उदाहरणार्थ समजा मी या खोलीत बसलीये, इथे म्हणजे तुम्ही पण आत बसला असणार कुठेतरी. आता तिथे तर सनलाईट डायरेक्ट येत नाहीये. मग त्या खोलीतला लाईट कुठून आला असा विचार तुमच्या मनात येतो का. किंवा हीट ट्रान्सफरच्या बाबतीत जर तुम्ही म्हटलं तर तुम्ही थर्ड एक्झाम्पल असं दिलं की रेडिएशन. सो फॉर रेडिएशन यू यूज अन एक्झाम्पल दॅट द एनर्जी दॅट ट्रॅव्हल्स फ्रॉम द सन टू द अर्थ इज रेडिएशन because it doesn't require any medium. So what about the distance in between, the space in between earth and the sun. The radiation मुळे ती मधली स्पेस तापत का नाही बरं. असा प्रश्न तुम्हाला पडला का. मी असं म्हणतेय फक्त की प्रश्न पडले का, उत्तर तुम्ही आपोआप शोधाल. सो यू कॅन आस्क दिस क्वेश्चन्स. दिस इज अबाउट क्रिटिकल थिंकिंग. When you ask questions, naturally you will go and follow the answers yourself. You will ask maybe 100 people, 200 people, that doesn't matter. Are you following a question is very very important. Okay. आता मी तुम्हाला एक छोटीशी ब्रेन स्टोरी सांगणार. त्या ब्रेन स्टोरीसाठी मी तुम्हाला एक आधी स्क्रीन शेअर करते. सगळ्यांना ऐकू येत होतं ना. Yes, yes. ओके. Yes, madam. Okay. Can you see the screen? Yes, yes. Okay. So now this is a very interesting thing. मी मुद्दामून तुम्हाला एक ही आपल्या मेंदूची गोष्ट सांगणार आहे. त्याचं कारण असं आहे की मगाशी मी म्हणलं तसं
we get many different kinds of teachers and we get many avenues to learn. आपल्याला खूप ठिकाणावरनं शिकायला मिळत असतं, शिकत असतो. पण आपल्याला स्वतःचा कंट्रोल घ्यायचा असेल की वेअर एम आय, आपण कुठे कुठे एंगेज होतोय आणि माझ्या ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी मी काय करते किंवा करतोय. तर ही छोटीशी स्टोरी ब्रेनची ऐकली ना तर तुम्हाला कदाचित जास्त तशी अर्ज तयार होईल की अरे अच्छा असं आहे का, बरं मग मी बघते काय करायचं, असं तुम्हाला वाटू शकेल. म्हणून मी मुद्दामून ही गोष्ट छोटी शेअर करते. ही थोडीशी सायन्स मधली गोष्ट आहे पण ही सोपी पण आहे समजायला. आणि आय एम शुअर की तुम्ही इतकं चांगलं काम केलं तर तुम्हालाही समजेल. सो दिस इज आवर ब्रेन फ्रॉम इनसाइड, दिस इज हाऊ इट लुक्स. आणि याच्यामध्ये तुम्हाला तीन कलर्स दिसत आहेत. दिस इज ब्रेन स्टेम, ते तुम्हाला ब्राऊन कलर मध्ये दिसतंय. लिम्बिक सिस्टीम तुम्हाला रेड कलर आणि ब्लू तुम्हाला मोठा दिसतोय. आता हे म्हणजे काय ते आपण म्हणूया. आता ब्रेन स्टेम किंवा रेप्टिलियन ब्रेन म्हणजे सरपटी मेंदू बरं का. तर हा सरपटी मेंदू ना सर्व सरपटणाऱ्या प्राण्यांना असतो. म्हणजे माणसामध्ये जसं असतं तसंच त्यांनाही असतो. त्यात काही विशेष नाही. विशेष यासाठी नाही की दॅट द ओनली जॉब ऑफ दॅट ब्रेन इज टू कंट्रोल अवर बॉडी ट्रेट्स, ॲज इन बीपी चांगला आहे का, शुगर व्यवस्थित आहे का, त्याची मोशन नीट होतीये का, या सगळ्या ज्या बॉडीली ट्रेट्स असतात त्या मेंटेन करणं, बेसिक मेंटेनन्स ऑफ द बॉडी. सो इट डज अ व्हेरी बेसिक रोल इन द होल बॉडी. दॅट्स अ कंट्रोल. आणि त्याच्या वरचा जो रेड कलरचा जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड द लिम्बिक सिस्टीम. लिम्बिक सिस्टीम म्हणजे काय तर भावनेचा मेंदू. आता हा फक्त सस्तन प्राण्यांना म्हणजे फक्त मॅमल्सला हा ब्रेन असतो, हा सरपटणाऱ्या प्राण्यांना नसतो. आता मॅमल्स मध्ये तुम्हाला माहितीये की ती किती हुशार असतात सरपटणाऱ्या प्राण्यांपेक्षा. म्हणजे आपण मांजर, कुत्री, आपण स्वतः सुद्धा, आपण सगळे सस्तन प्राणी आहोत. वी आर मॅमल्स and we have all the emotions, which emotions are not like the reptilian people, creatures don't have emotions. इतके नाही आपल्या इतके. त्यांना फक्त फिअर आणि रिवॉर्ड म्हणजे काय तर भीती कुठे आहे आणि रिप्रोडक्शन काय करायचं आणि सुरक्षित कसं राहायचं इतकंच माहिती असतं. पण लिम्बिक सिस्टीम मध्ये आपण खूप वेगवेगळ्या भावना बघतो. आपण प्रेम बघतो, आपण दुसऱ्याला मदत करणं बघतो. ह्या सगळे जे काही वेगवेगळ्या भावनांचे पदर आहेत हे आपल्याला भावनिक मेंदूमुळे आहेत. आणि इथेच मेमरीचं पण सेंटर असतं. आता ही खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यानंतरचा हा जो निळा आहे ना, हे सगळं फक्त माणसाकडे. सो वाय वी आर डिफरंट फ्रॉम दी अदर एनिमल्स और अदर मॅमल्स ऑल्सो इज बिकॉज ऑफ दिस बिग कॉर्टेक्स. हा फक्त माणसाकडे आहे. आणि एस्पेशली फ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे हा जो इकडचा भाग आहे माझा, जर माऊस दिसत असेल तर हा आपल्या कपाळामागचा भाग म्हणजे जस्ट बिहाइंड युअर फोरहेड. This is a frontal cortex. This is the most recently developing brain, right? And this is the brain of intelligence. This brain helps you have memories, behave in a very different way. आणि हा जो ब्रेन आहे हा फ्लेक्झिबल असतो. फ्लेक्झिबल म्हणजे काय तर त्याला काहीही शिकता येतं. दुसऱ्या कुठल्याही प्राण्याला अगदी छोटासा असा प्रकार म्हणजे तुम्हाला माहितीये की कुत्र्यांना काही प्रमाणात शिकता येतं. सो डॉग्स कॅन लर्न टू सर्टन एक्सटेंट. बट जितकी कॅपॅसिटी माणसाची शिकण्याची आहे वेगवेगळ्या गोष्टी तितकी दुसऱ्या कुठल्याही प्राण्याला नाही. अँड दिस इज बिकॉज ऑफ दिस ह्यूज ब्रेन. बट अगेन दिस फॅसिलिटी और दिस बेनिफिट वी कॅन डिराईव्ह ओनली इफ वी वर्क हार्ड. म्हणजे हा लवचिक मेंदू हा आपण जन्मतो तेव्हापासून ते 25 वर्षापर्यंत घडत असतो. It keeps developing till the age of 25. Mind you, this is very important. So if you're working something so that it develops, तर हा डेव्हलप होतो. नाही तर आपण भावनाशील राहतो. पण हा खालच्या रेड कलरच्या मेंदूच्याकडे धाव घेतो सारखं. जर का हा वरचा मेंदू जर डेव्हलप झाला नाही तर चांगला. आणि आपला डेव्हलप करायचं म्हणजे काय हे आपल्याला माहिती आता. सगळे एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स ब्रेनचे जे आहेत वेगवेगळ्या प्रकारे एक्सपोजर देणं, स्वतःला वेगवेगळ्या प्रकारे शिकत राहणं. साधी गोष्ट नुसत्या वाचनाने सुद्धा हा मेंदूची डेव्हलपमेंट चांगली होते.
तुम्ही किती वाचता वेगवेगळ्या गोष्टी, त्याच्याने खूप चांगली डेव्हलपमेंट. लिहिलं तर आणखीन वेगळं. तर वाचणाऱ्या आणि लिहिणाऱ्या लोकांचा मेंदू न वाचणाऱ्या लोकांपेक्षा वेगळा दिसतो आणि कळतो, म्हणजे इंटरनली सुद्धा. त्याच्यामध्ये काय बदल होतात हे मी तुम्हाला दाखवते पुढे. हा, आता इथे तुम्हाला दिसतंय छोटंसं, हे ब्रेनच्या आत ज्या पेशी असतात त्यांना न्यूरॉन असं म्हणतात. आता हे काही तुम्ही टेक्निकली जास्त स्ट्रॉंग मध्ये जायची गरज नाही, पण हा जो न्यूरॉन आहे ना, ह्याला अशा झाडाच्या फांद्या फुटतात ना, सो इट्स लाईक इट ब्रांचेस लाईक अ ट्री. एखादं झाड कसं मोठं मोठं होतं तसं याला फांद्या फुटतात. ह्या फांद्या कशामुळे फुटतात, तर फक्त आणि फक्त शिकल्यामुळे. नवीन ना नवीन काहीतरी शिकत राहिलं तर ह्याला ब्रँचिंग होतं, नाहीतर ह्याचं ब्रँचिंग होत नाही, कमी होतं. सो द मोर अँड मोर एक्सपिरियन्सेस यू टेक, अँड इट्स माइंड यू, इट इज नॉट जस्ट द एक्सपिरियन्सेस यू सिटिंग ऑन द कम्प्युटर. तुम्ही फक्त कम्प्युटरवर बसून काम केलं तसं नाहीये. मी म्हणते तुम्ही बाहेर जाऊन काय करता, वेगवेगळ्या हाताने काय गोष्टी करता, प्रॅक्टिकली वर्क काय करता, किती चालता, ह्या सगळ्या एक्सपिरियन्सेसमुळे याचं ब्रँचिंग होत राहतं. आणि हे ब्रँचिंग जितकं चांगलं तितकी हुशारी चांगली. मी मगाशी जसं म्हणलं तसं, तुम्हाला तुमचं करिअर घडवायचं असेल, तुम्हाला जर चांगल्या प्रकारे लॉजिकल थिंकिंग करायचं असेल आणि क्रिटिकल थिंकिंग करायचं असेल, तर तुम्हाला खूप सारे अनुभव, you have to have a variety of experiences to have such kind of branching in your brain. तुम्हाला पुढचं जर का दाखवलं तर तुम्हाला लक्षात येईल मी काय म्हणतेय. आता हे ऍक्च्युली खरी चित्र आहेत ब्रेनच्या आतली. आता तुम्हाला दिसतंय इकडे अगदी डाव्या बाजूला खाली, these are the neurons without branching. म्हणजे याच्यामध्ये फार ब्रँचिंग नाही. कदाचित आपण when we are born, branching is very low and we have to keep learning so that the branching happens. आता इथे तुम्हाला दिसतंय पुढच्या चित्रामध्ये ब्रँचिंग खूप छान होतंय इकडे, आणि दुसऱ्याच्यात दिसतंय की दोन न्यूरॉन्स एकमेकांना जोडले गेले. So the two neurons are also connecting with each other and sharing information. And this third thing indicates how good you are learning. So different parts of the brain being able to connect with each other is the sign of having good learning, right? तर आता ही छोटीशी ब्रेनची स्टोरी झाली. मी तुम्हाला याच्यासाठी ही ब्रेनची स्टोरी सांगितली की आता तुम्हाला बऱ्यापैकी असं वाटेल की अच्छा अच्छा असं आहे का. पण आता ह्याच्यानी काय झालं पुढे, म्हणजे आत्ताचं जग जे आहे ते मगाशी यांनी सांगितलं की सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं आहे आणि तुम्हाला बरंच काय की तर बदलत चालल्यात गोष्टी. तर आत्ताचं जे सायन्स आहे आणि टेक्नॉलॉजी आहे त्याच्यात तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल तर यू कीप लर्निंग इज ओके, गुड, नो प्रॉब्लेम. सो यू हॅव टू वॉन्ट टू गेट अ जॉब, कीप लर्निंग. बट आय एम नॉट टेलिंग यू सच अ सॅलो थिंग. ही इतकी उथळ गोष्ट मी तुम्हाला नाही सांगते. मी तुम्हाला असं सांगायचा प्रयत्न करते, इररेस्पेक्टिव्ह ऑफ युअर जॉब, इफ यू कीप लर्निंग, that will give you a lot of leverage in your life. Now those skill development is basically not ऑप्शनल एनिमोर. तुम्हाला लर्निंगचं स्किल जे आहे ते डेव्हलप करणं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज मॅन्डेटरी. इट्स नॉट बिकॉज ऑफ AI or something. So it was mandatory before also, it is mandatory today also. But now the things are changing little faster than a while ago. So you have to keep learning. तुम्हाला शिकण्याशिवाय पर्याय नाहीये. आणि नुसतं शिकणं म्हणजे मी म्हणते लर्निंग टू लर्न, म्हणजे कसं शिकायचं, नवीन गोष्टी कशा आत्मसात करायच्या, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर युअर ब्रेन. आणि त्याच्यासाठी तुम्हाला बेसिक, ज्याला आपण मेटा व्हॅल्यूज किंवा असं म्हणूया, की शिकण्याची क्षमता डेव्हलप करणं. सो एबिलिटी टू लर्न डेव्हलप करणं. एखादा कंटेंट नॉलेज म्हणजे ही ट्रान्सफर कशी होते, हे कंटेंट नॉलेज तुम्हाला फार उपयोगी पडणार नाही नंतर, ते तुम्हाला आवश्यक आहे आता या स्टेजला. बट लेटर ऑन, वेदर यू आर आस्किंग क्वेश्चन्स अबाउट ही ट्रान्सफर, whether you are able to ask questions about very different field which you probably did not connect earlier. तर मला स्वतःला म्हणजे I did not know computers till I passed 10th or 12th. But I entered into IT field and I was master in that.
How is that possible? Because you know how to learn. So changing the field should not be a problem for you. There is another thing which I want to tell you. Mostly technology is owned by people who have power. टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट ही होत राहते, त्याच्यामध्ये लोक पार्टिसिपेट करतात, बट मोस्टली इट इज ओन बाय पीपल हू हॅव पॉवरफुल. ती गरिबांच्या हातात राहण्यासाठी काय तुम्ही करणार आहात हा सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे. गरीब म्हणजे तुम्ही आम्ही सगळेच. ओके, सो आय एम नॉट पर्टिक्युलरली टॉकिंग अबाउट लाईक व्हेरी पुअर पीपल, पण दॅट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आत्ताचं जे जग आहे ते डेटाचं वर्ल्ड आहे असं म्हणतात. पोस्ट ट्रूथ म्हणजे काय, तर आता खरं जाणून घेण्यामध्ये ट्रूथ सिकिंग इज नॉट अन इम्पॉर्टंट. तुम्ही पोस्ट ट्रूथच्या जमान्यात जगतायत, म्हणून ऍक्च्युली खरं काय हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यात जास्ती गरज आहे क्रिटिकल थिंकिंगची. आस्किंग क्वेश्चन्स वेन यू सी समथिंग. ऍक्च्युली सकाळी डॉक्टर काकुडकरांनी पण ही गोष्ट सांगितली. वेन यू सी समथिंग इन न्यूजपेपर और वेन यू सी समथिंग ऑन व्हॉट्सअप, सम व्हिडिओ कम्स अप, हाऊ डू यू प्रोसेस दॅट व्हिडिओ? तुम्हाला तो व्हिडिओ बघून काय वाटतं? तुम्हाला असं वाटतं का की खरं आहे का? आपण त्याच्यामध्ये शोधलं पाहिजे की खरं काय खोटं काय? दिस इज, आय एम टेलिंग दिस पर्टिक्युलरली बिकॉज नाउअडेज इन दिस वर्ल्ड ऑफ डेटा वी आर गिव्हन और वी आर फेड विथ लॉट ऑफ फॉल्स डेटा, अँड ते खरं खोटं करण्याची आपल्याला ताकद आली पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ज्या प्रकारचं हेट किंवा द्वेष आणि या सगळ्या पसरवलं जातात, विशेषतः भीती, फिअर, त्याच्यापासून तुम्ही स्वतःला मुक्त ठेवलं पाहिजे. कसं ते तुम्हाला फिगर आउट करायला हवंय. कारण फिअर करोड्स ब्रेन. जितकी भीती आणि जितकी कॉम्पिटिशन आणि द्वेष ह्या सगळ्या ज्या भावना मुद्दामून आता पसरवले जातात, त्याच्यापासून तुम्हाला कसं लांब ठेवता येईल त्याचा तुम्ही विचार करायला हवा. आणि मी हे मुद्दामून तुम्हाला सांगतेय कारण तुम्ही अजून तरुण आहात आणि तुमचा ब्रेन आता घडतोय. टिल द एज ऑफ 25 यू हॅव टाइम. सो डोंट लेट दिस थिंग्स बॉदर यू, रॅदर यू एंगेज युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला अशा पद्धतीने एंगेज ठेवा की मी आणि माझं काम मी बघणार आहे, पण आय विल नॉट लेट माय ब्रेन अफेक्ट बाय फिअर अँड हेट्रेट. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. अँड सगळ्यात महत्वाची म्हणजे आपण बाकी सगळं करू, टेक्नॉलॉजी आणि हे सगळं, ह्युमन व्हॅल्यूजचं काय असं आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो. अशा कुठल्या ह्युमन व्हॅल्यूज आहेत किंवा ट्रेट्स कुठले आहेत जे आपल्याला बाय बर्थ मिळतात? त्याच्यामध्ये पण विज्ञानामध्ये खूप चांगलं सायन्समध्ये रिसर्च झालेलं आहे. खूप साऱ्या सायंटिस्टनी, ह्युमन नेचर स्टडी करणाऱ्या सायंटिस्टनी काही गोष्टी सांगितल्यात आणि हे मी माझ्या पुस्तकातही लिहिलेलं आहे. आय हॅव मेन्शन दिस इन माय बुक. सो what do these scientists tell you about human nature? So what they tell you is our brain, the development, आतापर्यंतची आपली जी ब्रेन डेव्हलपमेंट आहे ही आपल्या आधीच्या काळामध्ये आपण काय केलं त्याच्यावरती आधारित आहे. राईट? अँड that tells you a story of humans, that humans so far have been valuing these traits. What are they? कुठल्या सगळ्यात महत्वाची मूल्य त्यांनी जोपासली आहेत ती म्हणजे कोऑपरेशन सगळ्यात महत्वाचं. सो our brains develop because we were cooperating better earlier. Our traits, love, compassion, altruism म्हणजे परोपकार, ज्याला ऍक्च्युली असं म्हणूया परतफेडीची परोपकारी वृत्ती, म्हणजे तू मला मदत कर आणि मी पण तुला मदत करते. अशा प्रकारची जी अल्ट्रुइझम आहे ती पण खूप महत्वाची आहे. आणि इक्विटी म्हणजे समता. तर मी पुन्हा एकदा सांगते, सहकार्य, प्रेम, करुणा, परोपकार आणि समता या ज्या वृत्ती आहेत ज्या माणसामध्ये आहेत ह्या आपल्याला आपल्या उत्क्रांतीने दिल्या आहेत. एव्होल्युशन हॅज गिव्हन अस ऑल दीज डिफरंट क्वालिटीज अँड दीज आर बेसिक इन ह्युमन नेचर. अगदी लहान मुलांबरोबर सुद्धा प्रयोग केल्यानंतर असं दिसतं की त्यांना या सगळ्या व्हॅल्यूज त्यांच्यामध्ये असतात. त्यांना अन्याय झालेला आवडत नाही. म्हणजे याच्याबद्दल तुम्ही माझ्या पुस्तकात वाचू शकता. पण मुद्दा असा आहे की these are most important in your learning. While you are learning something like doing technology, maybe you would work in IT field or maybe you'll become scientist or doctor, whatever you want to become. पण बेसिक तुम्ही रिअल लाईफ मध्ये ग्राउंड लेवलला काय काम करता आणि तुम्ही कुठल्या व्हॅल्यूज पुढे नेता याच्यावरती आपलं पुढचं भविष्य अवलंबून आहे.
ग्रेटा थंबर्ग सारखी जी मुलगी आहे छोटी, ती एकटी आपली अशा प्रकारची झेंडा पुढे नेऊ नये की ज्याच्यात तिने पृथ्वीला वाचवण्याचं ध्येय मनावर घेतलेलं आहे. तर आपल्याला अशा Madam, I send a प्रकारच्या message खूप to you. मुली- I send a message to please look at that. Okay. Okay. So I'll stop here. थँक्यू मॅडम. विद्यार्थ्यांनो, वेळेअभावी आपण प्रश्न उत्तरांचा तास नाही घेत आहोत, परंतु तुमचे जे काही प्रश्न असतील ते आपण मॅडमना नक्कीच विचारूयात आणि त्याच्यावर आपल्याला मॅडम ऑनलाईन आपल्याला प्रश्नांचे आपले उत्तर देतील. Did I exceed my time? That's okay. No issue. नो मॅडम, इट्स ओके. इट्स अ गुड फॉर स्टुडंट्स. आता सायली, पुढे तू कंटिन्यू कर. Saili. सायली. मॅडम. थँक्यू. मॅडम, आपल्या विचारांनी आणि सखोल शैलीने आजचा क्षण खूप खास झाला. आपल्या बोलण्यातून आम्हाला समजलं की विचार करणे ही सवय असते आणि ती सवय शाळेतच रुजवायला हवी. आपल्या पुस्तकातील आणि अनुभवातील उदाहरणांनी शिकणं म्हणजे फक्त माहिती नव्हे, तर माणूस म्हणून समजून घेण्याची प्रक्रिया आहे. ALT मधून जी शुद्ध जिज्ञासा आपण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली, तीच जिज्ञासा आज येथेही जागृत झाली. विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या आणि गुरुजी एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने आपल्या उपस्थितीसाठी आणि मार्गदर्शनासाठी मनपूर्वक आभार. थँक्यू.